युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी लष्करी मदतीबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांचे आभार मानलेत। युक्रेनच्या डावपेचांचा तपशील त्यांनी शत्रूपासून गुलदस्त्यात ठेवला। शांततेच्या वाटाघाटींसह संरक्षण आणि रणनीतींच्या संदर्भात आम्ही शांतपणे काम करत आहोत असं ते म्हणालेत। झेलेन्स्की यांनी असा इशाराही दिलाय की रशियन सैन्यात भरती केलेल्या परदेशी आणि भाडोत्री सैनिकांना ऑफर केलेल्या पैशापेक्षा दीर्घायुष्य मिळणं जास्त गरजेचं आहे। रशियन गोळीबारानंतर कीव्हमधील एका डेपोला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू झाला। युक्रेनच्या आपत्कालीन मंत्रालयानं सांगितलं की 10,000 चौरस मीटर परिसरात आग लागली। अग्निशमन दलाच्या जवानांनी स्फोट होण्याच्या धोक्यामुळे सुरक्षित अंतरावरून आग विझवण्याचे प्रयत्न केले। स्पॅनिश फुटबॉल असोसिएशन आणि अग्निशमक संघ 45 युक्रेनियन निर्वासितांना स्पेनमध्ये परत आणण्यासाठी पोलंडला रवाना झाले। त्यापैकी 22 लहान मुलं होती, तर कुटुंब आणि नातेवाईकांना सरकारी मदत देण्याआधी महामारी दरम्यान इझाबेल झेंडल हे माद्रिदमधील पहिलं रुग्णालय होतं जिथे या निर्वासितांना थांबवण्यात आलं। यावोरिव येथील लष्करी तळावरती झालेल्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्या युक्रेनियन लष्करी सैनिकांचे नातेवाईक आणि मित्र मंगळवारी मध्य लीव्हमधील चर्चमध्ये त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमले होते। पश्चिम युक्रेनमधील लष्करी तळावरील रशियन क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात 35 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते। युक्रेनच्या पश्चिमेकडच्या लीव्ह शहरात ऑपराच्या गायकांनी एकत्र येत राष्ट्रगीत गायलं। रशियाचं आक्रमण पाहता युक्रेनमधल्या नागरिकांची राष्ट्रीय अस्मिता दृढ करण्याचा हा प्रयत्न होता। काही वेळा आधीच रशियानं लष्करी प्रशिक्षण केंद्रावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 35 जणांचा मृत्यू झाला। मॉस्कोमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युक्रेन आणि पाठिंबा देणारे नाटो देश यांच्यातील संवादाच्या दृष्टीनं हे महत्त्वपूर्ण केंद्र मानलं जात होतं। युक्रेनमध्ये अजूनही ठिकठिकाणी हल्ले केले जात आहेत। त्यात पूर्व पोलंडमधील एका पशुवैद्यकीय रुग्णालयानं युक्रेनमधील प्राण्यांच्या बचाव कार्याला सुरुवात केली आहे। प्रझेमिल्समधील अडा फाउंडेशनमधील कर्मचारी सीमा ओलांडून युक्रेनमध्ये जात आहेत आणि या पाळीव प्राण्यांना आणण्याचं काम करतायत। या संस्थेनं आतापर्यंत युद्धभूमीतून 400 पाळीव प्राण्यांची सुटका केली आहे। यातले काही प्राणी जखमी अवस्थेत आणले गेले होते, त्यांच्यावरही आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्राण्यांमध्ये अनेक जातीचे श्वान आणि मांजरी आहेत। यातील काही प्राणी दत्तक देण्यासाठी जर्मनीला पाठवण्यात आले। युक्रेनमधील युद्धामुळे 2.5 दशलक्षाहून अधिक नागरिकांना इतर देशांमध्ये आश्रय घेण्यास भाग पाडलेला आहे, कारण रशियन सैन्यानं युक्रेनमध्ये त्यांचं आक्रमण सुरूच ठेवलं असून युद्धाचा आता तिसरा आठवडा आहे जिथं हल्ले केले जात आहेत। सुमारे 10 दशलक्ष लोकसंख्येचा देश असलेल्या हंगेरीमध्ये शनिवारपर्यंत युक्रेनमधून सुमारे 2,35,000 नागरिकांनी स्थलांतर केलं, जे पोलंडनंतर 1.5 दशलक्षाहून अधिक स्थलांतर केलेल्या इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकावर आहे। वॉशिंग्टन न्यूयॉर्क शहरात रस्त्यावर झोपलेल्या बेघर नागरिकांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे। 2 आठवड्यातल्या गोळीबारांच्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला, तर 3 पेक्षा अधिक जण यात जखमी झालेत। बेघरांनी शहरातल्या निवारागृहात आश्रय घेण्याचं आवाहन न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स आणि कोलंबियाचे महापौर मरियल ब्राउझर यांनी केलेलं आहे। हल्लेखोराला शोधण्यासाठी $70,000 बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। अपहरण प्रकरणांच्या वाढीचा निषेध करण्यासाठी हैतीमधील हजारो डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य व्यावसायिक संपावरती गेलेत। समर्थकांनी टायर जाळलेत आणि रस्ते अडवलेत। सोमवारपासून सुरू झालेल्या 3 दिवसांच्या संपानं पोर्टो प्रिन्सची राजधानी आणि त्यापलीकडील सार्वजनिक आणि खासगी आरोग्य संस्था बंद केल्यात। फक्त आपत्कालीन कक्षातच रुग्णांना घेतलं जात आहे। अपहरण होण्याव्यतिरिक्त वैद्यकीय कर्मचारी देशाच्या वैद्यकीय सुविधांमधील मूलभूत स्वच्छता आणि खराब परिस्थितीचा देखील निषेध करतायत आणि त्यासाठी मोर्चा देखील त्यांनी काढलाय। इराणमध्ये बंदिवासात असलेले 2 ब्रिटिश नागरिक अखेर 5 वर्षांनी मायदेशी परतलेत। नानाझीन झहारी रॅटक्लिफ हे यांचं वय आहे 43 आणि
अनुशे अशुरी यांचं वय आहे 67, एक धर्मादाय कार्यकर्ता आणि सेवानिवृत्त सिव्हिल इंजिनियर हे आहेत. रिचर्ड रॅटक्लिफ यांनी आपल्या पत्नीच्या सुटकेसाठी अथक परिश्रम घेतले. त्यांची 7 वर्षांची मुलगीही त्यांच्याबरोबर आली होती. आता मी नवीन आयुष्याला सुरुवात करणार असल्याचं रिचर्ड रॅटक्लिफ यांनी सांगितलं. तर ब्रिटिश मिलिटरी बेस RAF ब्राइज नॉर्टन इथं त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती. दक्षिण फ्लोरिडामध्ये प्रवासी बसवर गोळीबार झाला. या गोळीबारात 2 जण ठार झाले आणि 2 जण जखमी झालेत. फोर्ट लॉडरडेल पोलीस मुख्यालयाच्या बाहेर ब्रॉवर्ड काउंटी ट्रान्झिट बसमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारानंतर बस कारवर आदळल्यानं अन्य 3 जण जखमी झाले. या प्रकरणी एका शूटरला ताब्यात घेण्यात आलंय. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहायच्या तेव्हा कुठेही जाऊ नका. पण एक महत्त्वाची आठवण ते म्हणजे घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा आणि वेळोवेळी हातही निर्जंतुक करा. एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूया. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. फ्रान्समधील कोरोना निर्बंध सोमवारपासून हटवण्यात आलेत. मास्कचा वापर न करणं सक्तीचं नाही. तसंच लसीकरण नसेल तरीही रेस्टॉरंट्स आणि इतर ठिकाणी नागरिक जाऊ शकतात. हॉस्पिटलमधली परिस्थिती पाहून याबद्दलचा निर्णय घेणार असल्याचं फ्रान्स सरकारनं गेल्या महिन्यात जाहीर केलं होतं. संक्रमणात घट झाल्यानं निर्बंध हटवण्यात आलेत. लसीकरणाचं प्रमाणपत्रही दाखवण्याची गरज नाहीये. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, हॉस्पिटल्स, नर्सिंग होममध्ये मात्र कोरोना निगेटिव्ह असल्याचा पुरावा दाखवावा लागणार आहे. अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचे पती डग एम्पॉफ यांना कोरोनाची लागण झाल्याचं मंगळवारी व्हाईट हाऊसकडून जाहीर करण्यात आलं. कमला हॅरिस यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. पण एम्पॉफ यांना कोरोना झाल्यानं त्यांच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले. त्यामुळे इक्वल पे डेच्या कार्यक्रमात कमला सहभागी होऊ शकल्या नाही, तसं हॅरिस यांच्या प्रवक्त्या सबरीना सिंग यांनी सांगितलं. पेरूमधील अँडीजमधील दुर्गम शहरातली 15हून अधिक घरं मुसळधार पावसामुळे डोंगर कोसळल्यानं गाडली गेली. इथले महापौर लुईस वेलेझमोरो यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक घरांच्या भिंती तोडून अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. संरक्षण मंत्री जोस लुईस गॅविडिया यांनी आपत्तीग्रस्त भागाचा दौरा केला. तर सरकार पीडित कुटुंबियांना मदत करेल असं ट्विट राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांनी केलंय. पेरूच्या समुद्रातले ओकुकाजे बॅसिलोसॉरसचे जीवाश्म अवशेष प्रथमच युनिव्हर्सिडॅड नॅसिओनल महापौर डी सॅन मार्कोसच्या संग्रहालयात सादर करण्यात आलं. इका विभागातील ओकुकाजे वाळवंटात सापडलेली कवटी ही 36 दशलक्ष वर्ष जुनी आहे आणि अत्यंत पुरातन अशा शिटेशियनची असल्याचं पॅलिओन्टॉलॉजिस्ट रोल्डाफो सालास गिस्मोंडी यांनी स्पष्ट केलंय. मॅरिओ अर्बिना यांच्या टीमनं दक्षिण अमेरिकेतील पहिली पायांची व्हेल या साईटवरती शोधून काढल्याचं देखील निदर्शनास आणून दिलं. सॅलस यांनी स्पष्ट केलं की नव्याने सापडलेला बॅसिलोसॉरस हा सर्वात मोठा भक्षक जीव होता आणि त्याची लांबी सुमारे 12 मीटर होती. फुकुशिमा प्रिफेक्चरमध्ये ईशान्य जपानमध्ये 7.4 तीव्रतेचा भूकंप झाला. हा तुलनेनं बराच मोठा होता. 1 मिनिट त्याचे हादरे जाणवले. त्यानंतर काही वेळातच भूकंपाचे आणखी 10 धक्के जाणवले. त्यातील 2 6 रिश्टर स्केलच्या वर होते. त्यानंतर वीज आणि पाणी पुरवठा खंडित झाला. हजारो घरांना तात्पुरत्या पाणी वितरण केंद्रांमधून पिण्याचं पाणी घ्यावं लागलं. सोमा शहरातील काही घरांमध्ये पाणी पुरवठा यंत्रणा सुरू झाली आहे, मात्र ते पाणी पिण्यायोग्य नाहीये. तरीही काही भागात पाण्याचे टँकर्स पाठवण्यात आले. सेंट पेट्रिक डे निमित्तानं आयोजित परेडसाठी ड्यूक अँड डचेस ऑफ केम्ब्रिज म्हणजेच प्रिन्स विल्यम्स आणि केट मिडल्टन उपस्थित होते. अल्डरशॉट मधल्या मॉन्स बॅरेक्समध्ये आयरिश गार्डची परेड पार पडली आणि या दिवसाचं प्रतीक मानलं जाणारं शेमरॉक केट यांनी प्रदान केलं. शेमिस ह्या त्यांच्या दलातल्या श्वानालाही शेमरॉक प्रदान करण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जिल बायडेन यांनी
व्हाईट हाऊसमध्ये सेंट पेट्रिक डे निमित्तानं रिसेप्शन आयोजन केलं होतं. कोरोना संसर्ग झाल्यानं आयर्लंडचे पंतप्रधान मायकल मार्टिन यावेळी सहभागी होऊ शकले नाहीत. बायडेन यांनी त्यांच्याशी व्हर्च्युअली संवाद साधला. स्वातंत्र्यासाठी लढा दिलेले आम्ही 2 राष्ट्र आहोत. युक्रेनचं नागरिक हे धैर्य आणि दृढनिश्चयानं स्वातंत्र्याचं रक्षण करतायत. पुतीन यांनी सुरू केलेल्या या क्रूर हल्ल्याचा शेवट करण्यासाठी, युक्रेनच्या लोकांना मदत करण्याचा आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. अमेरिकेतल्या ब्रुकफील्ड प्राणी संग्रहालयातही सेंट पेट्रिक डे निमित्तानं इथल्या प्राण्यांना खास ग्रीन ट्रीट देण्यात आली. या दिवसाचं प्रतीक असलेल्या शेमरॉकच्या आकारात हे पदार्थ देण्यात आले. गोरिला, सील, डॉल्फिन आणि अस्वलांना ही खास ट्रीट देण्यात आली आणि त्यांनी ती एन्जॉयही केली. नासा अंतराळ संस्थेनं पाठवलेल्या वेब स्पेस दुर्बिणीनं एका ताऱ्याची अप्रतिम प्रतिमा टिपली आहे आणि या फोटोत हजारो आकाशगंगांची झलक देखील दिसतेय. अपेक्षेपेक्षा ही दुर्बीण अधिक सक्षमपणे काम करत असल्याचं नासाच्या टीमनं सांगितलंय. यात 18 भिन्न षटकोनी आरसे बसवण्यात आले असून पृथ्वीपासून तब्बल 10 लाख मैल दूरवरची ही दृश्य टिपली जात आहेत. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. या आणि इतर बुलेटिनचे अपडेट जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर असा सुरू राहील. तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.